हा खरं तर पार्टीच्या अंतर्गत वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करून घ्यायचा निर्णय, पवार कुटुंबामधल्या परिवारातल्या सदस्यांनी त्या संदर्भामध्ये चर्चा करून घ्यायचा निर्णय आहे। परंतु आपण आताच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं पूर्वी राजीव गांधी गेल्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेस पक्षाची धुरा सोपवण्यात आली, त्या आपण जर विचार केला तर सोनिया गांधी या तशा बघितल्या तर परदेशातल्या होत्या, त्यांना राजकीय स्वरूपाचा कुठलाच अनुभव देखील नव्हता आणि तशा परिस्थितीमध्ये पूर्ण देशाच्या त्या ठिकाणी केंद्रस्थानी असलेला आणि सर्वात महत्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाची धुरा त्यांनी त्यावेळेला सांभाळली आणि त्याच्यानंतरही त्यांनी देशामध्ये त्या ठिकाणी सत्ता काँग्रेस पक्षाची आणून दाखवली आणि त्यांनी अतिशय उत्तमपणे आजपर्यंत त्या काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करतायत। तसं पाहिलं तर सुनेत्राबाईंना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे। आपण पाहतोय ज्या ठिकाणी आज उभा आहोत त्या विद्याप्रतिष्ठानचा कारभार सुनेत्राबाईंनीच पाहतात, त्या स्वतः आज खासदार आहेत, सेनेटच्या मेंबर आहेत आणि काटेवाडी सारखं गाव, हे गाव ज्या वेळेला स्वच्छतेच्या स्पर्धा होत्या त्या काळामध्ये देशात सर्वप्रथम आणण्याचं काम त्यावेळेला सुनेत्राबाईंच्या त्यावेळेला नेतृत्वामध्ये झालं होतं। आता अजितदादांच्या राज्यभराच्या व्यापामध्ये हा बारामती मतदारसंघ आणि या भागातले सर्व कार्यकर्ते आणि इथली विकास कामं, इथे वेगवेगळे प्रकल्प याच्या संदर्भातलं नियोजन, त्याचबरोबर वेगवेगळ्या निवडणुकांचं संयोजन हे बारामतीच्या स्तरावर स्वतः सुनेत्राबाईंनी करत होत्या आणि त्यामुळं त्यांना या संपूर्ण सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय कामाच्या संदर्भातली पूर्ती जाणीव आहे, अनुभव देखील आहे आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये म्हणजे ज्या उस्मानाबाद मधून किंवा धाराशिव मधून ते आलेले आहेत, त्यांची जी कौटुंबिक पार्श्वभूमी जर पाहिली तर लहानपणापासून त्यांनी समाजकारण, राजकारण अतिशय जवळून बघितलेलं आहे। पद्मसिंह पाटलांच्या कुटुंबातून ते आलेले असल्यामुळं आणि त्याही कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळं सगळ्या पद्धतीचं बाळकडू जे आहे ते मुळातच त्यांच्याकडे आहे आणि आपण तर पाहिलं की पवार कुटुंब तर उभं आयुष्य हे पूर्ण राजकीय सामाजिक जीवनामध्ये आहे आणि त्या कुटुंबाचं पूर्ण धुरा ज्या महिलेनं हाताळली त्या महिलेला हा राष्ट्रवादीचा परिवार सांभाळणं फारसं काही अवघड जाईल असं मला वाटत नाही। त्यामुळं नरहरी झिरवळ यांनी जी भूमिका मांडली ती कार्यकर्त्यांच्या मनातलीच ती भूमिका आहे आणि त्या पद्धतीच्या अपेक्षा महाराष्ट्रभरातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून असणं त्यात गैरी काही नाही। परंतु या संदर्भातला निर्णय शेवटी पक्षाच्या स्तरावरचे वरिष्ठ लोक घेत असतात, कार्यकर्ते आपल्या भावना व्यक्त करत असतात।